नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूर. राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमामध्ये जे शहर मध्येची जबाबदारी दिली शिवसेनेची म्हणजे एकनाथ भाईनी, ते म्हणजे आपले संघा. ह्यांच्या संगत आपण संवाद साधणार आहे. ह्यांच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्यांची रणनीती कशी असणार आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. आम्ही दैनिक जनमतच्या वतीने नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम घेत आहे. या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. हो, मला सांगा साहेब, आपल्या मध्यमध्ये आपली रणनीती कशी असणार आहे. तर प्रथमतः जय महाराष्ट्र. रणनीती म्हणण्यापेक्षा शिवसेनेचे आमचे नेते, ज्यांना अख्ख्या भारतात नव्हे तर अख्खं जग काही घडामोडी घडलेले नेता म्हणून बघत होते, असे एकनाथभाई शिंदे ज्यांनी परिवर्तन घडवलं, त्यांच्या नेतृत्वात आम्ही प्रवेश केला. आणि लगेचच त्या पाठोपाठ महापालिकेचे इलेक्शन लागले. महापालिकेचे इलेक्शन लागल्यावर आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एक वरून आदेश आला की आपल्या सोलापुरातील कष्टकरी कामगारांना, विशेष करून ज्या पूर्व भागात आहेत अशा अनेक सर्वसामान्यांना न्याय द्यायचा आहे. जो आजपर्यंत अनेक नगरसेवक झालेत, अनेक नगरसेवक त्यांनी जो लोकप्रतिनिधी असतो तो फक्त रोड, लाईट, ड्रेनेज ह्याच्यापुरता न राहता त्याच्या पलीकडे जाऊन, जसं बाळासाहेबांनी सांगितले होते, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी 20% राजकारण 80% समाजकार्य करायचा, असा आम्हाला पार्टीचा वरून आदेश आला. आम्ही तेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सोलापूरच्या प्रत्येक नागरिकाला त्यांच्या कुठल्याच सोयी सुविधेपासून वंचित नाही राहिला पाहिजे आणि तळागाळातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय भेटला पाहिजे, या उद्देशानंच भारतीय जनता पार्टीनं जसं इतर पक्षातल्या लोकांना उमेदवारी दिली, ज्यांनी कार्यकर्त्यांना डावळलं, ज्या कार्यकर्त्यांनी चटणी भाकर खाऊन अहोरात्र कष्ट करून भारतीय जनता पार्टीला एवढं मोठं यश दिलं, अशा कार्यकर्त्यांना साधं बघितलं देखील जात नाही, एवढी दुर्दैवी परिस्थिती आहे. पण आमचे एकनाथभाई शिंदेनी स्पष्ट एकच सांगितलं, जो तळागाळातला कार्यकर्ता असतो तो कार्यकर्त्याला न्याय भेटला पाहिजे आणि जो तळागाळातला कार्यकर्ता असतो त्याला त्या भागातील भौगोलिक परिस्थिती अनुसार त्यांचे काही अडचण असतात ते कसं सोडवलं गेलं पाहिजे, ह्या उद्देशाने आमची रणनीती ठरलेली आहे. साहेब मला सांगा, शहर मधले प्रभाग, फक्त शहर मधले प्रभाग, त्याची जबाबदारी कुठल्या कुठल्या प्रभागाची आहे तुमच्याकडे. सध्या तर माझ्याकडे प्रभाग क्रमांक 18, प्रभाग क्रमांक 12, प्रभाग क्रमांक 13 व प्रभाग क्रमांक 11 आणि आम्ही युतीमध्ये प्रभाग 9 अशा या प्रभागामध्ये माझी जिम्मेदारी आहे. युतीमध्ये प्रभाग 9 म्हणजे काय. राष्ट्रवादी अजून सेना हे अलायन्स झालेला आहे. हो हो, राष्ट्रवादी आमचाच पक्ष आहे. आता आम्ही युती झालो तर आमचे जे मित्र पक्ष आहेत त्यांना पूर्णपणे सहकार्य करायचं आमचे प्रत्येक शिवसैनिकांनी हे ठामपणे निर्णय घेतलेला आहे. साहेब मला सांगा साहेब, प्रभाग 18, प्रभाग 18 मध्ये आपले बंधू निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तिथं दिग्गज लोक आहेत, सगळे सगळे माजी सभागृह नेते, माजी महापौर. फक्त त्या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे. साहेब, त्या प्रभागाची एकच रणनीती आहे, प्रत्येक नागरिकाचं एकच मत आहे. आमचा नगरसेवक आम्ही बोलवले की आमचे कामं झाले पाहिजे, आमच्या शब्दाला ओ म्हणणारा नगरसेवक पाहिजे. आणि माझी एक तुम्हाला विनंती आहे साहेब, देशाच्या 4 खांबापैकी एक पत्रकार बंधू म्हणून आपण आहात. आपण प्रभाग 18 मधल्या नागरिकांना त्यांनी एवढ्या वर्षात त्या तिथल्या स्थानिक नगरसेवकांकडून त्यांचा जो अत्यंत दुर्दैवी हाल झालाय ते तुम्ही त्यांच्याकडनं वधवून घ्यावा आणि काही लोकांची तुम्ही मुलाखत घ्यावा, ही माझी अपेक्षा आहे. आणि तुम्ही सर्वे करावा. मला सांगा, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील त्या प्रभागातनं निवडून आलेत, ते विकास केला असं तुम्हाला वाटतंय. साहेब, ही हद्दभाग वाढ आहे.
कमी कालावधीत जोळे सोलापूर सारख्या सिटीचं अत्यंत सुंदर पद्धतीने डेव्हलप झालंय साहेब. आम्ही कामगार म्हणून आम्हाला कामगारासारखं तुच्छ लेखलं जात आहे साहेब. आम्ही अनेक वर्ष कष्ट केले, आजही ड्रेनेज काम झालंय, स्मार्ट सिटीच्या अंतर्गत सांगितलं जातं, पण साहेब फक्त खड्डा मारून छोटे छोटे पाईप टाकले गेलेले आहेत. अशी काम केलेली आहे साहेब. आणि आजही नाले आहेत. म्हणजे भ्रष्टाचार झालाय साहेब भ्रष्टाचार झाल्या म्हणण्यापेक्षा तुम्ही अतिवृष्टी झालेली आहे पावसाची, त्यावेळेस लोकांचे किती हाल झाले साहेब. ते हाल फक्त आमच्यासारख्या कामगार वर्गाच्या ठिकाणीच झालेला आहे साहेब. अद्दबाग वार्डात मला सांगा साहेब, श्रीनिवास कर्ली तुमच्या पक्षाकडून त्यांना एबी फॉर्म दिला गेला, त्यांचा पॅनल तयार झाला, सगळा झाला, आणि ते इतक्या दिवस भाजपाचं काम केले. मी त्यांच्याकडे घरी गेलो होतो की त्यांचं खंत दाटून आलतं की बाबा मी भाजपात एवढं प्रामाणिकपणे काम केलो आणि एका छोट्या मोठ्या गोष्टीसाठी मला बळी केले, कामामुळं त्यांची बळी गेली असं वाटतंय तुम्हाला? नाही साहेब, तिथं काय बळी गेलं त्यांचं तो त्यांना स्वतःलाच माहित, कारण ते अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. साहेब तुम्ही तिकीट दिलेलं आहे सेनेच्या मार्फत त्यांना? हो, आम्ही तिकीट दिलेलं आहे ना. तिथल्या स्थानिक आता आम्ही नवीन उमेदवार दिलेत. आपलं नवीन उमेदवार म्हणजे पवन देसाई सारखा जो मनसेचा कार्यकर्ता होता, त्याला कुठं न्याय दिलं जात नव्हतं, जो धडपडीनं काम करणारा कार्यकर्ता आहे. तसंच देवा विटकर त्यांच्या वहिनींना दिलेलं तिकीट आहे, तो शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यासोबतच जमादार म्हणून आहेत, अनिल जमादार त्यांची घरचे आहेत, सांगितले. हो, त्यांना देखील आम्ही सीट दिलेलं आहे. आम्ही जास्तीत जास्त करून नवीन उमेदवार जो कष्टकरींचा दुःख जाणतो, तो काही पद नसताना सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या असे अनेक उमेदवारांना आम्ही तिकीट दिलेलं आहे साहेब. साहेब मला सांगा, हे राजकारण तर आपण बघताय सगळं, बरोबर. श्रीनिवास सांगा, देवेंद्र कोटे असतील, त्यांना आमदारकी वेळेस मदत केली, आणि आता युतीमध्ये तुम्ही वर सत्तेवर आहेत, हिथं कसं असणार आहे तुमचं? साहेब त्यावेळेस मी आमदारकीची तयारी करत होतो, तळागाळापर्यंत मी पोचलो होतो. देवेंद्र कोटे क्षणिक आमच्या पक्षात आले होते, षडयंत्र रचून त्यांना भारतीय जनता पार्टीत आणला गेला. अरे वा, आज त्या षडयंत्राचा परिणाम तुम्हाला अख्ख्या सोलापुरात दिसेल साहेब. जो काँग्रेसमधून आला आज भारतीय जनता पार्टी काँग्रेसमय झाले साहेब. हा रणनीती असतो का? आम्ही त्यावेळेस अनेक वेळा सांगितलं पार्टीला, पण आमचं ऐकलं गेलं नाही. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्याचे फडणवीस साहेबांनी माझ्यासारख्या एकदम छोट्याशा कार्यकर्त्याला बोलवून सांगितलं की बाबा आम्ही तुमच्या पूर्व भागाच्या जनतेसाठी अनेक कामं करूया. पण साहेब काय असतो, जो प्रस्थापितांना त्यांच्या राजकारणाचे डावपेच कळतात, त्यांना एकच कळतो साहेब. मला सांगा साहेब, श्रीनिवास संघाने का बरं माघार घेतली हो त्या टायमाला? आमदारकीच्या तुम्ही रेसमध्ये होता, येस, तेलुगू भाषक तुमच्या पाठीशी होते, हो. सर्व असताना संघाने का बरं मागं घेतलं साहेब? त्यावेळेस मागं घ्यायचं कारण एकच होतं की मी भारतीय जनता पार्टीत होतो. आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या इच्छेच्या विरोधात आमदारकी दिली गेली होती. त्यानंतरनं चला आपल्या पद्मशाली समाजाच्या एका उमेदवाराला दिलं, त्यात हिंदुत्ववादीसाठी अनेक लोक आग्रह धरत होते. अशा अनेक लोकांच्या विचाराला धरून आणि समाजातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी अनेकांनी येऊन सांगितलं की अण्णा आपण यावेळेस माघारी घ्यावं आणि न्याय द्यावं सर्वसामान्यांना, प्रत्येकाला नवीन नेतृत्व आहे असं सांगितलं गेलं. आम्ही पूर्ण विश्वास ठेवलं की बाबा चला, युवा आहे, काहीतरी चांगलं काम करेल, सगळ्यांना सामावून घेईल. साहेब सामावून घ्यायचं तर सोडा, कुरघुड्या करायचंच चालू आहे. म्हणजे देवेंद्र कोटे कुरघड्या करतात? कुरघुड्या म्हणण्यापेक्षा साहेब लोकांच्या संपर्कातच नसतात. फक्त तुम्ही बघा देवयज्ञ, देवयज्ञ म्हणजे काय?
अरे तुझं नाव देवेंद्र कोटे, आमदार म्हणून आहेस तुम्ही जनतेचे सेवक आहात. जनतेच्या टॅक्स मधून तुम्हाला पगार दिला जातो साहेब. तुम्ही त्याला जणू की एक मी मोठा राजा आहे अशा स्वरूपात तुम्ही करता आणि बँकेत कुठेतरी बसल्यावर त्यांना टोकन दिलं जातं, एकदम खालच्या पातळीचं वागणूक दिला जातं असं आज अनेक कार्यकर्ते बोलतात. आणि मला बोलतात, अण्णा आम्ही तुम्ही चांगलं काम करता, तुम्हाला माघार घेऊ नका, आम्ही विनंती केली होती. असे अनेक कार्यकर्ते फोन करतात. अण्णा ज्या आमदारासाठी तुम्ही सगळे काम केलात तो आमचा साधा फोन उचलत नाही. मला सांगा, तुमच्या समाजातल्या बुजुर्ग लोकांनी म्हणजे वडीलधाऱ्या माणसांनी तुम्हाला सांगितलं की बाबा आपल्याला देवेंद्र कोटेला निवडून आणायचं आहे आणि तुम्ही माघारी घ्या, ते लोक आता तुम्हाला ह्या इलेक्शन मध्ये सपोर्ट देतील असं वाटतंय? साहेब मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी आम्ही सगळे काम केले आणि जेवढे वरिष्ठ आणि माझ्या माग अदृश्य शक्ती जेवढे लोक आहेत ते तुम्हाला स्पष्ट निकालात दिसल साहेब. आज ज्या पद्धतीनं प्रत्येक कार्यकर्त्यांना वागणूक दिलं जातं, त्यांना काड्या मुंग्यासारखं काढून टाकलं जातं साहेब. त्यांना विचारात घेतलं जात नाही, त्यांना साधं वेळ दिलं जात नाही, अशी वागणूक दिली गेली. पार्टीला विनविन करून सांगितलं गेलं तरीही पार्टीनं नेतृत्व असं आहे तसं आहे सांगणारे काही असतात, चुकीचं नेरेटिव्ह सेट करणारे. मला सांगा साहेब, प्रभाग 12 यस, तिथल्या सर्व मतदाराचं म्हणणं असं आहे की बाहेरचा उमेदवार आणून आमच्या गळ्यात पडलेला आहे, म्हणजेच विनायक कोंड्याल. आणि काय बाहेरचे आहेत तिकडं, असं तिथल्या मतदारांचं म्हणणं आहे. तुमचं काय मत असेल? साहेब माझं स्पष्ट मत आहे, एखादा मतदारांनी तुम्हाला मत टाकलं तर लोकप्रतिनिधीचा काम असतो, एक तर जास्तीत जास्त कामगार वर्ग आहे, त्यांना शासकीय कामात अनेक गोष्टीत जास्त माहिती नसते, त्यांना त्या प्रत्येक गोष्टीत त्यांना मदत लागतो, मार्गदर्शन लागतो. हा सगळी गोष्ट लांब ठेवलं तर साहेब साधं तुम्ही शिफारस पत्रही देत नाही, फोन उचलत नाही, तुम्ही तिथं जाऊन चौकशी करा. त्यातल्या त्यात तर साहेब दिवसभर काम केलं तर 150-200 रुपये पगार भेटतो साहेब. सकाळी उठाव कधी, घरचं काम करावं कधी, कामाला कधी जाव, एवढं सगळं कष्टातनं तिथून 6 ते 7 किलोमीटर जावं लागतं. आता सध्याच्या शहर मध्येच्या आमदार बी तशाच पद्धतीने वागतात, एवढी अत्यंत वाईट परिस्थिती आहे साहेब. मला सांगा, प्रभाग 12ची तुमची रणनीती कशी असणार आहे? प्रभाग 12ची रणनीती मी म्हणण्यापेक्षा प्रभाग 12ची जनता, हा इलेक्शन टोटल जनतेनं हातात घेतलंय साहेब. आणि जनतेने हातात निवडणूक घेतलेली आहे असं श्रीनिवास संघा म्हणतात. आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया संघाबाईचं म्हणणं आणि त्यांचं तळमळ कशी असणार आहे. बोला साहेब. साहेब जनतेनं हातात घेतलंय म्हणण्यापेक्षा हं. जनतेनं डोक्यावरही घेतलं होतं या उमेदवारांना. ज्यांना डोक्यावर घेता येतं त्यांना आपटताही येतो. जनता जनार्दन आहे साहेब, त्यांच्या निर्णयाशिवाय त्यांच्या आशीर्वादाशिवाय असं काहीच घडत नाही. त्याच्यासोबत आज भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक माझे मित्र आहेत. मी भारतीय जनता पार्टीत काम करत असताना मला एवढं मदत केलंय की पार्टीचं संघटन कौशल्य वाढलं पाहिजे, पार्टीचे लोकप्रतिनिधी चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे. साहेब आज अक्षरशः त्यांची एवढी वाईट परिस्थिती झाली साहेब, ज्यांनी पार्टीसाठी उभं आयुष्य घालवलं, ज्यांनी पार्टीला मोठं केलं साहेब, तेच लोक दिसत नाही साहेब. ह्याच्या काँग्रेसचे दिसतेत असं तुम्हाला वाटतंय का नाही? तुम्ही बघा साहेब, जे आमच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते त्यांना तुम्ही वाळवंटात टाकला. आज अक्षरशः रोडवर बसले अनेक कार्यकर्ते, आत्महत्या करतो म्हणले, उपोषणला बसतो म्हणले. साहेब काही नसताना त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी काम केलं. यांच्या सगळ्यांच्या प्रेरणेसाठीच मी भारतीय जनता पार्टीत गेलो होतो साहेब. अनेक अदृश्य शक्ती आहेत की अशा अनेक कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, हा माझ्या लक्षात आला. लक्षात आल्यानंतरच आपण अन्यायाच्या विरोधात लढा केलाच पाहिजे आणि त्याला ठामपणे विरोध केलाच पाहिजे. त्यासाठी मी भारतीय जनता पार्टी सोडलं. भारतीय जनता पार्टी सोडण्याचा एकमेव उद्देश एकच होता, इथल्या स्थानिक नेत्यांची जो राजकारणाची पद्धत आहे तो टोटल चुकीचा आहे आणि आमच्या सोलापुरातल्या प्रत्येक नागरिकाचा रोजीरोटीचा प्रश्न सुटला पाहिजे, अनेक उद्योगधंदे आले पाहिजे. आम्हाला एक
वडीलधारी नेता भेटला पाहिजे, जेणेकरून जनतेला त्यांचे लेकरं समजलं पाहिजे, त्यांचे सर्व सुखदुःखात साथ दिला पाहिजे साहेब. जनतेला काय आव्हान करचाल? आणि इकडं सगळं कष्टकरी मोल मजूर करून खाणारे वर्ग आहेत, पूर्व भाग आहे पूर्ण, आणि काय सिटीत बी तुमचा भाग येतोय थोडा. हो. बरोबर. यस. तिकडे बी तुमचे उमेदवार आहेत. या सगळ्या लोकांना काय आदेश देचाल? मी माझ्या सर्व सोलापूरच्या जनतेना एकच विनंती करतो, ज्यावेळेस आपला शब्द ऐकला नाही जातो ना, ज्यावेळेस त्यांना आपण सर्व पणाला लावून एका पदावर बसवतो आणि त्या पदाचा मा झाल्यानंतर त्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. आणि माझे जनता जनार्दन साहेब, हे सोलापूर आहे साहेब. सोलापूर हे इतिहासात नोंद आहे. भारत स्वतंत्र होण्याआधी माझा सोलापूर स्वतंत्र झाला होता. माझ्या सोलापुरातल्या लोकांना एवढा स्वाभिमान आहे साहेब, चटणी भाकर खाऊन का विना माझे सोलापूरचे लोक जगतात. आणि स्वतःच्या स्वाभिमानासाठी जर एखादा कोण ठेस पोचायचा प्रयत्न केला तर त्याला जागा दाखवल्याशिवाय माझे सोलापूरची जनता शांत बसणार नाही. हे माझं तुम्हाला वचन आहे. येणाऱ्या काळात तुम्ही मताच्या टक्केवारीवर तुम्हाला लक्षात येईल किती मतदारांनी किती आमच्या शिवसेनेला साथ दिलं. आज प्रत्येक जण सांगतो, एकनाथभाई शिंदे हे प्रत्येकाला न्याय देतात, तळागाळातल्या कार्यकर्त्यांना न्याय देतात, आणि ते स्वतः खालून वरपर्यंत आलेले आहेत साहेब. एकमेव माझा नेता आहे, पाट 4 वाजेपर्यंत प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला वेळ देतो. तो आमदारच असावा असं नाही, तो कुठला पदाधिकारी असावा असं नाही. आमचा नेता आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा नेता आहे साहेब, हे आम्हाला सार्थ अभिमान आहे. मला सांगा भाऊ, जी लाडकी बहीण योजना आहे ते सर्वच समाजासाठी महिलांना दिली गेली आहे. ते नेमकं भाजपवाल्यांनी केली का शिवसेनेवाल्यांनी योजना आखली होती ही? साहेब, ज्याला गरिबीची जाण असते, ज्याला माता बहिणींचा विचार असतो, ज्या आमच्या एकनाथबाई शिंदेना रक्षाबंधनासाठी राखी बांधायला हजारोच्या संख्येनं लाईनीत लोक उभारला जातात, अशा बहिणींना न्याय देण्यासाठी ज्यावेळेस महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे आमचे एकनाथबाई शिंदे हे मुख्यमंत्री होते, त्यांनी त्यावेळेस माझ्या सर्वसामान्य लाडकी बहिणींना एक छोटासा मदत झाला पाहिजे, त्या उद्देशानं एकनाथबाई शिंदेनी सर्वसामान्य लाडक्या बहिणींसाठी या योजना आणलेल्या आहे. आणि हेही आम्ही ठामपणे सांगतो, येणाऱ्या लवकरातच लवकर 1500 सोडून 2100 रुपये हा लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहे साहेब. आणि आमच्या नेत्यावर आम्हाला सार्थ अभिमान आहे. आमचे नेते सर्वसामान्यांचा विचार करतात साहेब. बरोबर आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडणूक झाल्यावर 2100 रुपये प्रत्येक महाराष्ट्रातल्या महिलेला मिळणार आहे असं संगाभाऊ म्हणतात. बरोबर? हो, आता निर्णय घेतील. अनेक वेळा तुम्ही अनेक नेत्यांचे स्टेटमेंट बघता आणि 100% तो होणार. लाडकी बहीण योजना सोडा साहेब, वयश्री योजना म्हणजे जे 65 वर्षाचे असतात त्यांना पूर्ण भारत भ्रमण करण्यासाठी तीर्थ योजना काढली होती. अशा अनेक योजने एकनाथबाई शिंदेनी केले. ज्यांनी कष्ट करून घरी बसतात त्यांना सरकारतर्फे चारधाम दर्शन झाला पाहिजे, आपल्या भारतातला प्रत्येक देवदर्शन झाला पाहिजे, आपली संस्कृती जपली पाहिजे, त्यांचं आरोग्य चांगला असला पाहिजे. त्यांनी कष्टकरी लोक असतात, बंद खोलीत राहतात, त्यांना स्वच्छ हवा भेटलं पाहिजे, नवीन वातावरण भेटलं पाहिजे, असे विचार करणारे सर्वश्रेष्ठ नेते आमचे एकनाथबाई शिंदे आहेत. आणि हेही जे 2100 रुपये आहेत तोही पूर्ण होणार साहेब. मला सांगा, शिवानंद पाटील यांच्या विरोधात कोणचा कॅन्डिडेट आहे? सुनील निंबाळकर म्हणून कॅन्डिडेट आहेत आमच्या शिवसेनेकडून, जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, अनेक वर्षापासून आता शिवसेनेचे काम करतात. पार्टीनं तळागाळातल्या शिवसैनिकाला न्याय दिलाय साहेब. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया, ह्यांच्याकडे शहर मध्यची जबाबदारी दिली आहे. तेच ना, पूर्व भाग आणि शहर मध्य ही जबाबदारी दिलेली आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये संघाची रणनीती कशी असणार आहे साहेब? संघा म्हणजे गुंड असं म्हणलं जातंय, काय नेमकं भानगडी? साहेब, आम्ही कष्टकरी लोक आहेत हो साहेब. आमच्या इथं खूप अन्याय होतो साहेब.
एखाद्या व्यक्तीला काहीतरी अडचण आलं, तो मार्गदर्शनासाठी येतो. आम्ही त्यांच्या मदतीसाठी जाऊन समोरच्यांना काहीतरी मदत केलं, चांगलं काम ज्यांचं झालंय ते आम्हाला अनेक वेळा आशीर्वाद दिलेत. ज्यांनी अनेक लोकांचं वाईट करण्याचा प्रयत्न करतात साहेब, ते लोकांनी अशा अनेक प्रकारचे अफवा पसरवलेले आहेत साहेब. म्हणजे संघा हे चांगलं काम करत असताना दुसऱ्याला बघवत नाही, म्हणून ते कुरघुड्या करायचं किंवा कुठं तर तुमच्या विरुद्ध तक्रार करायची, असंच आहे का तुमचं म्हणणं? साहेब बघा, जनता कोण काय बोलल तो त्याचा प्रश्न आहे. ज्याला जे वाटेल तो प्रत्येक जण वेगवेगळं नाव ठेवत जातो. पण साहेब, जनतेचं सेवा करायचंय, काही नसताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलवून, बाबा तू शहर मध्येच्या निवडणुकीतून तुम्ही माघार घेतलं पाहिजे, ज्यावेळेस असं बोललं जातं का की मी खरोखरच सर्वसामान्यांचा काम करतो आणि माझ्या सर्वसामान्यांसाठी मी माझं जीवाचं प्राण लावायला तयार आहे आणि सर्वसामान्य न्याय भेटलं पाहिजे साहेब. धन्यवाद साहेब, खूप काही चांगली माहिती दिली दैनिक जनमतला. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया संघासाहेबाची रणनीती कशी असणार आहे. प्रभाग 18 हा आपला दैनिक जनमतचा फोकस असणार आहे. म्हणजे संघाचे जे बंधू आहेत प्रभाग 18 मध्ये आहेत, तिथं महापौर आहेत आणि माजी सभागृह नेता आहेत शिवानंद अण्णा पाटील. येणाऱ्या निवडणुकीमध्ये 18 आणि 12ची रणनीती बघूया. मी राहुल रणदिवेसह चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज. जय महाराष्ट्र.